मुख्य आदर्श हे शिवाजी महाराज राणा प्रताप सिंग हेच होते। त्यावेळेचा जो समोरचा जज होता त्यांनी राजगुरूंचं वर्णन लायन हार्टेड राजगुरू असं केलेलं आहे की बिना शस्त्र बिना ढाल आपल्याला आझादी मिळाली आहे। तर तसं काही मला वाटत नाही। मी या देशासाठी बलिदान द्यायला तयार आहे। असं नाही आहे की आपल्याला काही न करता फक्त उपोषण करून स्वातंत्र्य मिळालेलं आहे। त्यावेळेला लोकमान्य टिळकांनी आपल्या गळ्यातला हार काढून त्याच्या गळ्यात घातला आणि त्याला आशीर्वाद दिले। लॉर्ड माउंटबॅटननी सांगितलं जर का गांधी नेहरू म्हणले की यांची फाशी थांबवा तर आम्ही थांबवायला तयार आहोत। खेड ते नाशिक जवळजवळ 200 किलोमीटरचा प्रवास त्यांनी पायी केला। त्यावेळेला मग बाबाराव सावरकरांनी त्यांची आणि पंडित चंद्रशेखर आझाद यांची गाठभेट घडवली। अत्याचारांना जर का नष्ट करायचं असेल, अन्यायावरती जर का मात करायची असेल तर आपल्याला शस्त्र हातात घ्यायलाच पाहिजे। आता हा इन्किलाब जिंदाबादचा जो नारा आहे हा फक्त HSRAचा होता आणि तो नारा हा पुण्यात कोणी दिला, तसं राजगुरूंना देशासाठी मरण्याचा ध्यास होता। त्यावेळेला तो थरथरत राजगुरूंसमोर उभा राहिला आणि त्यांनी बोट करून सांगितलं की हाच शिवराम राजगुरू, यांनीच पहिली गोळी झाली। तेव्हा भगतसिंग त्यांच्याजवळ गेले आणि हातात दुधाचा पेला घेऊन म्हणले, क्यों मेरे आगे जाना चाहता है क्या, मेरे साथ मरना नहीं है तुमको। जसा शिवराम माझ्यासाठी आहे तसाच भगतही आहे, तसाच सुखदेवही आहे। तुम्ही जाणार नसाल तर आम्हीही जाणार नाही, म्हणून त्या दोघेही माता परत केल्या। ही जी फाशीची जी शिक्षा आहे महात्मा गांधींनी ठरवलं असतं तरी टाळता आली असती, असं एक मतप्रवाह आहे। तर याविषयी तुमचं काय मत आहे? आणि या तिघांनी साहजिकच आम्ही कोणाची माफी मागणार नाही। उलट आम्हाला फाशी देऊ नका, आम्हाला गोळ्या घालून शूट करून आम्हाला मारा असं त्यांना सांगितलं। क्रांतिकारक नसते तर अजूनही आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नसतं। त्या पद्धतीने राजगुरूंना आपण लोकांपर्यंत पोहोचवण्यात कुठं कमी पडलो असं हो, वाटतं निश्चितच आपण आपली जनता कमी पडली। फक्त राजगुरू असंच नाही तर महाराष्ट्रातले सगळेच क्रांतिकारक तसे दुर्लक्षितच राहिलेले आहेत। क्रांतिकारकांच्या ह्याच्यासाठी, वृद्धीसाठी, त्यांचे विचार पुढे आणण्यासाठी या इथल्या कुठल्याही तत्कालीन सरकारने काही फारसे प्रयत्न केले नाही। 23 मार्च 1931 त्या दिवशी शहीद आझम भगतसिंग यांच्यासोबत आणखी एक तरुण तडफदार क्रांतिकारक याच देशासाठी शहीद झाला। पण खंत याचीच वाटते की भारत मातेचा स्वाभिमान असलेला महाराष्ट्राचा हा सुपुत्र आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी कुठेतरी कमी पडलो। नमस्कार, मी विश्वजित, न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत। हुतात्मा शिवराम हरी राजगुरू या भारत मातेला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी ज्या नरवीराने आपल्या रक्ताचा अभिषेक घातला असा एक तरुण तडफदार क्रांतिकारक। अंगातील कपड्यानिशी वयाच्या अवघ्या 12व्या-13व्या वर्षी घरादाराचा त्याग करून आपलं सर्व आयुष्य देशसेवेसाठी खर्ची घालणारा एक देशप्रेमी। लाला लजपतराय यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सॉन्डर्स अधिकाऱ्यावर पहिली गोळी चालवणारा एक निष्णात नेमबाज। संस्कृत भाषेचे अभ्यासक, दांडपट्टा, कुस्ती आणि भालाफेक यांसारख्या विविध क्रीडा प्रकारांत निष्णात असलेला महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणजेच हुतात्मा शिवराम हरी राजगुरू। आणि याच हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जीवनचरित्राची माहिती घेण्यासाठी, त्याविषयीची चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे नातू श्री सत्यशील राजगुरू सर। नमस्कार, आजच्या चर्चेत आपलं स्वागत। धन्यवाद। हुतात्मा राजगुरू यांच्या बालपणाविषयी शक्य तेवढी माहिती उपलब्ध नाही, तर त्यांच्या बालपणाविषयी तुम्ही काय सांगा? हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म पुण्याजवळच्या खेड गावामध्ये झाला 24 ऑगस्ट 1908 साली। त्यांचं बालपणाचं शिक्षण, प्राथमिक शिक्षण हे सगळं राजगुरुनगरलाच झालं आणि त्यानंतर संस्कृत शिकण्यासाठी वयाच्या साधारण 14व्या-15व्या वर्षी ते राजगुरुनगर सोडून बनारसला, काशीला गेले आणि त्यांचं उर्वरित संस्कृतचं शिक्षण तिथे झालं। त्यामुळे लहानपणीच्या त्यांच्या ज्या आठवणी आहेत 10-12 वर्षाच्या, त्या तेवढ्याच फक्त राजगुरुनगरशी निगडीत आहेत। राजगुरुनगरला असताना ते ज्या प्राथमिक शाळेत जात होते जिल्हा परिषदेच्या, ती शाळा अजूनही राजगुरुनगर नगर परिषदेने जतन करून ठेवलेली आहे। ज्या खोलीत बसून राजगुरू शिकले, अभ्यास करायचे, ती जागाही अजून तशीच तिथे आहे। तुम्ही कधीही राजगुरुनगरला गेलात तर ते तुम्हाला बघायला मिळेल।
दुसरी गोष्ट, लहानपणापासूनच राजगुरू अतिशय धाडसी आणि निग्रही होते. व्यायामाची त्यांना प्रचंड आवड होती. राजगुरूंचा जो वाडा आहे भीमा नदीच्या काठावरती, तिथे भीमा नदीला पूर आल्यावरती ते वाड्याच्या भिंतीवरून पुरात उडी मारून पलीकडपर्यंत पोहत जायचे. सगळे लोक त्यांना अरे शिवराम जाऊ नकोस, थांब, काहीतरी होईल असं म्हणायचे. पण तरीसुद्धा अतिशय धाडसाने आणि निग्रहाने ते पोहून जायचे. राजगुरूंचे वडील लहानपणीच वारले, त्यामुळे त्यांचे मोठे बंधू दिनकर हरी राजगुरू म्हणजे माझे सख्खे आजोबा, यांच्यावरच संसाराची सगळी जबाबदारी पडली. म्हणजे आईकडे बघणं, पाठच्या बहिणींकडे बघणं, भावाकडे बघणं, हे सगळं दिनकर राजगुरूंनाच करावं लागायचं. त्यामुळे शिवराम राजगुरूंचा त्यांच्या आईवरती जास्त प्रेम होतं, आईचा जास्त लाडा होता. यांच्या आईचं नाव पार्वतीबाई. त्या अशी एक गोष्ट आहे लहानपणची त्यांच्या, तर आईला रोज पूजेला फुलं लागावीत म्हणून त्यांनी एक फुलांचा छोटासा वाफा बनवला होता आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं त्यांनी लावली होती. त्यांचं वय किती असेल त्यावेळेला, 8-9 वर्षाचं वय असेल, पण ते फुलांची निगा सगळी ते स्वतः राखायचे. झाडांना रोज पाणी घालणं वगैरे या सगळ्या गोष्टी करायचे आणि रोज आईला आपल्या पूजेसाठी ताजी फुलं काढून द्यायचे. एकदा काय झालं की एकदा शेजारच्या काकू आल्या आणि त्यांनी त्यातली 2-4 फुलं काढली आणि हे जेव्हा छोट्या शिवरामला समजलं की आपल्या बागेतली फुलं आपण आपल्या आईसाठी लावलेल्या बागेतली फुलं या शेजारच्या काकूंनी देवासाठीच त्यांनी काढून नेली होती, त्याच्यावरती ते प्रचंड संतापले. काकूंनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला की अरे शिवराम बाळ, मी सुद्धा देवासाठीच फुलं घेऊन चालले, पण त्यांना ते अजिबात पटलं नाही. शेवटी त्यांनी ती सगळा फुलांची रोपं जमिनीतनं उखडून काढली आणि त्यांच्या दारासमोर नेऊन टाकली आणि म्हणाले घ्या तुम्हाला आता काय पाहिजे ती फुलं. अशा प्रकारे थोडेसे शीघ्रकोपी राजगुरूंचा स्वभाव आपण होता असं म्हणू शकतो. तसंच राजगुरूंच्या लहानपणातली एक गोष्ट अशी आहे की एकदा लोकमान्य टिळकांचं तिथे व्याख्यान झालं राजगुरुनगरमध्ये आणि ते व्याख्यान ऐकून ते पूर्णपणे भारावून गेले आणि स्वातंत्र्याची किंवा भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीची जे काही करायचं आहे ते त्याच वयात त्यांच्या मनावर बिंबवलं गेलं. प्रेरणा मिळाली त्यांना त्याच्यापासून. आणि त्याच्यानंतर ते भाषण संपल्यावर लोकमान्य ज्या खोलीत ज्या ठिकाणी उतरले होते तिथे राजगुरू गेले आणि त्यांच्या पायावर त्यांनी डोकं ठेवलं आणि सांगितलं की मी या देशासाठी बलिदान द्यायला तयार आहे. त्यावेळेला लोकमान्य टिळकांनी आपल्या गळ्यातला हार काढून त्याच्या गळ्यात घातला आणि त्याला आशीर्वाद दिले. अशी एक कथा आहे. लहानपणापासूनच तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे धाडसी स्वभाव हा अंगी लहानपणापासूनच होता. देशप्रेम असेल, स्वातंत्र्यात चळवळीत सहभागी व्हायचा असेल तर त्याची प्रेरणाही लहानपणापासूनच मिळाली आहे. स्वातंत्र्य चळवळीत जेव्हा आपण पाहतो की पुढं जेव्हा राजगुरूंनी घर सोडलं आणि त्याच्यानंतर त्यांची आहे मग स्वातंत्र्य चळवळीतला सहभाग असेल, मग चंद्रशेखर आझाद यांच्याशी भेट असेल, तर हा सगळा प्रवास कसा आहे तिथून पुढचा? मुळात कसं आहे, राजगुरूंचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी ज्या वेळेला त्यांना इंग्रजी शिकावं लागलं त्यावेळेला त्यांनी इंग्रजी शिकायला नकार दिला. इंग्रज हे अतिशय दुष्ट आहेत, आपल्यावरती राज्य करतायत, आपल्यावरती अन्याय अत्याचार करतायत, त्यामुळे मी त्यांची भाषा शिकणार नाही असं त्यांच्या मनात होतं. त्याऐवजी मी संस्कृत शिकीन म्हणून ते संस्कृत शिकण्यासाठी म्हणून राजगुरुनगरहून चालत निघाले. खिशात केवळ 2 आणे होते त्यांच्या आणि राजगुरुनगर म्हणजे खेड ते नाशिक जवळजवळ 200 किलोमीटरचा प्रवास त्यांनी पायी केला. आणि मग नाशिकहून पुढे तिथे काही लोक त्यांना भेटली, त्यांना विचारलं काय बाळ कुठून आलास, काय करतोयस, काय नाही. तेव्हा यांनी सांगितलं मला संस्कृत शिकण्यासाठी बनारसला जायचं आहे, काशीला जायचं आहे. तेव्हा मग लोकांनी काही वर्गणी काढून म्हणा त्यांचं आर्थिक मदत करून त्यांचं तिकीट काढून दिलं आणि मग ते बनारसला काशीला गेले. तिथे गेल्यावर सुद्धा काशीला सांगवेद विद्यालय म्हणून आहे, अजूनही ते तिथे आहे, अजूनही तिथे बिल्डिंग आहे. त्या सांगवेद विद्यालयात ते संस्कृत शिकायला लागले आणि 5 वर्ष त्यांनी संस्कृतचं शिक्षण घेतलं आणि संस्कृतची पंडित ही पदवी त्यांनी तिथे मिळवली. पण काय होत होतं की संस्कृत शिकता शिकता ते सांगवेद विद्यालय हे गुरुकुल होतं, त्यामुळे त्याची पद्धत अशी होती की
माधुकरी मागून म्हणजे भिक्षा मागून हे करावं लागायचं, जीवन चरितार्थ करावं लागायचा. राजगुरूंना ह्या गोष्टी मान्य नव्हत्या. ते म्हणले मी कुणाकडे भिक्षा मागणार नाही. म्हणून ते म्हणले की मी 4 घरची कामं करीन, पाहिजे तर कष्ट करीन, 2 पैसे कमवीन आणि त्यातनं माझे इतर चरितार्थाच्या गोष्टी चालवेल. आणि त्याप्रमाणे मग ते तिथे लोकांची काही किरकोळ कामं जी असते अशी कामं करू लागले आणि ते पुढे त्यांचं मग शिक्षण तिथे पूर्ण झालं. मग हे शिक्षण घेत असताना संस्कृतचं शिक्षण घेत होते, नंतर व्यायाम विशारद व्यायाम चालू होता. नाही, त्याच्यामध्ये असं आहे, हे संस्कृतचं शिक्षण घेत असताना बाबाराव सावरकरांची आणि त्यांची गाठभेट झाली. अच्छा, काशीमध्येच? काशीमध्येच. आणि बाबाराव सावरकरांना त्यांनी म्हणजे वंदन केलं आणि सांगितलं की मी या देशकार्यासाठी तयार आहे म्हणून. त्यावेळेला मग बाबाराव सावरकरांनी त्यांची आणि पंडित चंद्रशेखर आझाद यांची गाठभेट घडवून आणली. आणि मग ते पुढे त्या स्वातंत्र्य संग्रामाच्या लढ्यात उतरले. पण त्याही आधीची गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला त्यांना लक्षात आलं की आपल्याला स्वातंत्र्य लढ्यात उतरायचं आहे, आपण काही कार्य केलं तर इंग्रज आपल्याला पकडतील आणि आपला प्रचंड छळ करतील आणि तो छळ सहन करायची ताकद आपल्यामध्ये पाहिजे. म्हणून त्यांनी शरीर कमावण्यासाठी, आपली तब्येत कमावण्यासाठी अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात 1 वर्षभर तिथे शिक्षण घेतलं. तिथे ते लाठी, काठी, कुस्ती, नेमबाजी या गोष्टी शिकले आणि आपलं शरीर कणखर करून घेतलं. आजही अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामध्ये ज्या आखाड्यामध्ये राजगुरू कुस्ती खेळायचे तो आखाडा त्यांनी जतन करून ठेवलेला आहे, आजही आहे. मग नंतर जी चंद्रशेखर आझाद यांच्यासोबतची जी भेट झाली, तर त्यानंतर काय किस्से आहेत आणि नंतर पुढं कसा हा प्रवास चालू राहिला? चंद्रशेखर आझादांच्या भेटीनंतर पूर्णपणे ते स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय झाले आणि मग काशीहून ते कधी कानपूर, कधी लाहोर अशा ठिकाणी जाऊन छोट्या मोठ्या कारवाया करणं या गोष्टी करायला लागले. पण त्यातही त्यांचं काही फार मन रमत नव्हतं. पण 1928 साली ज्या वेळेला सायमन कमिशन भारतात आलं आणि ते जेव्हा लाहोरला आलं तेव्हा सायमन गो बॅक अशा घोषणा देत त्यावेळेचे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक लाला लजपतराय यांनी त्याला विरोध केला. त्यावेळेला ब्रिटिश अधिकारी स्कॉट यांनी लाला लजपतरायांवरती लाठीचार्जचा आदेश दिला आणि त्या स्कॉटनी आणि सँडर्स नावाच्या त्यांच्या दुसऱ्या अधिकाऱ्यांनी लाला लजपतरायांवर काठ्या म्हणजे लाठीचार्ज केला. त्यात लाला लजपतराय अतिशय अत्यवस्थ झाले आणि सुमारे 15 दिवसानंतर हॉस्पिटलमध्ये त्याचं निधन झालं. या सगळ्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी ही तरुण मंडळी अगदी नेटाने कामाला लागली की काही त्याच वेळेस त्यांचा भगतसिंगांशी संबंध आणि भगतसिंगांचा संबंध आला. त्याच वेळेस त्यांचा भगतसिंगांशी संबंध आला. त्याच्यानंतर जयगोपाळ म्हणून त्यांचा एक साथीदार होता, त्याच्याशी संबंध आला. महावीरसिंग राठोड म्हणून एक साथीदार होता, त्याच्याशी संबंध आला. सुखदेव होते, चंद्रशेखर आझाद तर होते. या सगळ्या लोकांशी त्यावेळेला त्यांचा संबंध आला आणि त्यांची एक स्वातंत्र्यासाठी लढणारी सशस्त्र अशी क्रांतिकारकांची टीम तयार झाली. सायमन कमिशन आलं, त्यात लाला लजपतराय यांच्यावर लाठी हल्ला झाला, त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला. तिथं भगतसिंगांशी त्यांचा संबंध आला. मग याचा बदला घेण्यासाठी सॉन्डर्स या अधिकाऱ्यावर त्यांनी असं म्हणू शकतं की पहिली गोळी जी चालवली ती राजगुरू यांच्या बंदुकीतून निघालेली होती. ती गोष्ट अशी आहे की मुळात त्यांना स्कॉट या ब्रिटिश अधिकाऱ्याला मारायचं होतं, कारण तो तिथला मुख्य अधिकारी तो होता. सॉन्डर्स हा त्याचा असिस्टंट होता. ज्या दिवशी त्यांचा सॉन्डर्सला हा सगळा प्लॅन सुखदेवांनी तयार केला मारण्याचा, स्कॉटला मारण्याचा. हा जो प्लॅन होता असा होता की लाहोरला जे पोलीस चौकी होती त्या पोलीस चौकीतनं ज्या वेळेला तो बाहेर पडेल त्याच वेळेला त्याला तिथे शूट करायचं, त्याच वेळेला त्याच्यावरती हल्ला करायचा, असा त्याचा सगळा प्लॅन होता. त्याप्रमाणे त्यांचं सगळं ठरलं. भगतसिंग आणि राजगुरू एकत्र एका पाठीमागे लपले. जयगोपाल नावाचा त्यांचा जो साथीदार होता तो त्या पोलीस चौकीसमोर सायकल रिपेअर करायचं नाटक करत बसला आणि या दोघांना
सपोर्ट ह्या दोघांना बॅकिंग द्यायचं म्हणून चंद्रशेखर आझाद थोड्या लांब अंतरावरती जाऊन लपले. ज्या वेळेला जयगोपाळनी खूण केली की आला, म्हणजे जसं हा स्कॉट आला अशी खूण केली, त्यावेळेला पहिली गोळी भगतसिंगांनी मारायचं हे ठरलेलं होतं. पण भगतसिंग पुढे आले आणि थबकले, कारण तो स्कॉट नव्हता, तो सँडर्स होता. पण राजगुरूंच्या ते लक्षात नाही आलं. ते इतके उतावळे झाले होते ह्या सगळ्या गोष्टीमध्ये, ते भगतला मागे सारून पुढे आले आणि त्यांनी सॉन्डर्सवरती गोळी झाडली. आणि ती पहिली गोळी राजगुरूंनी झाडली, ती इतकी वर्मी बसली की त्या पहिल्या गोळीतच जागेवरती तो संपला. त्याच्यानंतर भगतसिंगांनी त्याच्यावरती 4-5 गोळ्या मारल्या आणि मग नंतर ते पुढे दयानंद कॉलेज होतं तिकडे त्या बाजूनी पळत सुटले. असा तो किस्सा आहे. भगतसिंग आणि राजगुरू यांची एक नेहमीच स्पर्धा म्हणू शकतो आपण, जी सकारात्मक होती. हो. तरी स्पर्धा कशी होती जी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली? देशासाठी पहिल्यांदा बलिदान कोण करतं अशी राजगुरूंची आणि भगतसिंगांची किंवा त्यांच्या इतर सगळ्या साथीदारांमध्ये तीच स्पर्धा चालायची की पहिल्यांदा बलिदान कोण करतं आहे. त्याच्यामुळे याला महत्त्व येतं. राजगुरू कित्येक वेळा विनोदाने त्यांना म्हणायचं की भगत तेरे पहिले मैं फांसी पे चढ जाऊंगा. अशा प्रकारचं ते हे होतं, प्रेम होतं त्यांचं एकमेकावरती. अशा प्रकारचं हे होतं. जेव्हा मग याचा संदर्भ देत आपण म्हणू शकतो की जेव्हा असेंब्लीत बॉम्ब हल्ला करण्याचं ठरवलं गेलं, तर राजगुरूंची त्यासाठी संधी निवड न झाल्यामुळं एक काहीसे राजगुरू नाराज झाले होते असं ऐकलं. काय होतं तो किस्सा नक्की? त्याच्यानंतर असं झालं की दिल्लीच्या असेंब्लीमध्ये तो जो बॉम्ब स्फोट केला होता भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी तो काही कोणाला मारण्यासाठी किंवा कोणाला त्रास देण्यासाठी केला नव्हता. तर केवळ मोठा आवाज होईल अशा प्रकारचा तो बॉम्ब होता, ज्या बॉम्बमुळे कोणालाही दुखापत झाली नाही. पण राजगुरूंना मात्र त्या कटामध्ये सहभागी व्हायचं होतं. त्याच्यामध्ये त्यांना सक्रिय सहभाग घ्यायचा होता. पण चंद्रशेखर आझाद यांनी त्यांना नाही म्हणून सांगितलं की तू फार उतावळा आहेस, तू पटकन दुसरं काहीतरी करून बसशील, त्यापेक्षा तू बाजूला थांब, तू याच्यामध्ये जाऊ नकोस. म्हणून ते राजगुरू थोड्याशा नाराजीने का होईना पण त्या गटापासून लांब राहिले. हे सगळे जे क्रांतिकारक होते त्यांची एक संघटना सुरू झाली की हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, आणि या संघटनेचा एक नारा होता की इन्कलाब जिंदाबाद. तर या नाऱ्याविषयी काय सांगा? प्रत्येक म्हणजे ज्या वेळेला एखादी चळवळ उभी राहते किंवा एखादा हे होतो त्यावेळेला त्याला काहीतरी नारा असतो. तर ह्या म्हणजे हिंदुस्तान HSRA ही जी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन आहे, यांनी इन्किलाब जिंदाबाद हा नारा दिला. इन्किलाब याचा अर्थ क्रांती. तो पूर्ण नारा असा आहे की इन्किलाब जिंदाबाद, साम्राज्यवाद मुर्दाबाद, लॉंग लिव्ह रेव्होल्युशन. म्हणून ते इन्किलाब जिंदाबाद असा तो नारा आहे. हा नारा इतका फेमस झाला आणि तो फक्त नारा HSRAचीच लोकं देत होती, बाकी कोणीही तो नारा देत नव्हता. आणि त्या नाऱ्यामुळे लोकांच्या अंगात चैतन्य सळसळायचं. इन्किलाब जिंदाबाद म्हणलं क्रांती चिरायू हो. त्यामुळे लोकांमध्ये एक नवचैतन्य पसरायचं, लोकांना एक प्रेरणा मिळायची त्या नाऱ्यापासून. म्हणून तो नारा तसा हे झाला. यानंतर जेव्हा सॉन्डर्सचा वध झाला, मगाशी आपण पाहिलं, तर त्या सॉन्डर्सच्या वधानंतर राजगुरूंना जेव्हा अटक करण्यात आली, तर हा प्रवास कसा होता हा मधला? सॉन्डर्सच्या वधानंतर शिवराम राजगुरू आणि भगतसिंग हे दोघंजणं लपून छपून, आणि दुर्गाभावी म्हणून त्यात एक जे कॅरेक्टर्स आहे ते सगळे लपून छपून कलकत्त्याला गेले. कलकत्त्याहून मग ते परत वेगवेगळ्या ठिकाणी पांगले, कारण पोलीस त्यांच्या मागावर होते. त्याच्यामध्ये अशी एक कहाणी आहे की कलकत्त्याहून येताना राजगुरूमध्ये नागपूरला थांबले होते आणि नागपूरला जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं गोळवळकर गुरुजी आहेत त्यांना ते भेटले होते. आणि तरुणांमध्ये नवचैतन्य पसरवण्याचं, स्वातंत्र्याविषयी, स्वराज्याविषयी प्रेरणा निर्माण करण्याचं काम राजगुरूंनी इथे राहून करावं असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुरुजींनाही वाटत होतं.
परंतु तेवढा वेळ त्यांच्याकडे नव्हता. वेळ नव्हता म्हणण्यापेक्षा त्यांच्या मागावर पोलीस होते, त्यामुळे त्यांना ते कार्य तिथे करता आलं नाही. तिथून राजगुरू मग पुण्याला आले. मग जी घटना लाहोरमध्ये घडली होती त्याचं पुण्यामध्ये फारशी कल्पना नव्हती, त्यामुळे पुण्यात येऊन मग ते शांतपणे राहायला लागले. पुण्यात येऊन शांतपणे राहण्यापेक्षा म्हणजे त्यांनी महाराष्ट्र मंडळात गेले. महाराष्ट्र मंडळात जे काही तरुणांचे उपक्रम चालायचे तिथे एक त्यांनी शिक्षक म्हणून काम केलं. व्यायाम विशारद ही पदवी त्यांना मिळालेलीच होती, त्याच्यामुळे इतर तरुण युवकांना लाठी काठी कुस्ती नेमबाजी शिकवण्याचं काम त्यांनी सुरू केलं. असा एक किस्सा आहे की ज्यावेळेस म्हटलं गेलं की आपले सगळे जे देवी देवता आहेत त्यांच्याकडे शस्त्र आहे, त्यामुळं तुझ्याकडेही शस्त्र असायला हवं. हा किस्सा नक्की काय आहे? तो किस्सा असा आहे की राजगुरू जरी महाराष्ट्र मंडळात राहत असले तरी पुण्यात जे त्यांचं घर होतं, त्यांचा मोठा भाऊ पुण्यातच राहत होता. म्हणजे माझे आजोबा दिनकर हरी राजगुरू हे पुण्यातच राहत होते आईबरोबर. त्यावेळेला ते जेवायला म्हणून घरी येत असत. तर असेच ते जेवायला घरी आल्यावरती ते नेहमी काळ्या रंगाचा कोट घालायचे, काळी टोपी घालायचे. तो काळ्या रंगाचा कोट त्यांनी आपला खुंटीवरती अडकवून ठेवला होता. तर आईला बाजूनी जाता जाता त्या कोटाला धक्का लागला आणि त्या कोटाच्या खिशात काहीतरी जड वस्तू आहे हे तिला जाणवलं. म्हणजे आपल्या हाताने एखादा धक्का लागल्यावर कसं लक्षात येतं आपल्या की काहीतरी जड आहे, म्हणून त्यांनी त्या शिवरामांना ते बापू म्हणायचे. घरचं नाव त्यांचं बापू असं होतं. ते बापूसाहेबांच्या खिशात हात घालून बघितलं तर तिच्या हातात रिव्हॉल्वर आलं. रिव्हॉल्वर आल्या ती चमकली आणि तिने मोठ्या भावाला दिनकरला सांगितलं की अरे हे बघ ह्याच्याकडे काय आहे. तेव्हा मग शिवराम राजगुरूंनी आपल्या मोठ्या भावाला आणि आईला जे काही लाहोरमध्ये घडलं आणि मी आता काय करतोय, तोपर्यंत त्यांची अशी समजूत होती की मी शिक्षणासाठीच काशीला आहे आणि शिक्षण पूर्ण झाल्यावरच इकडे आलो आहे. अशा प्रकारे मग त्यांनी ते घरी सगळं समजावून सांगितलं. हत्येबाबतची काही कल्पना इकडं माहिती नव्हती. हो, तोवर सॉन्डर्सच्या हत्येची कल्पना माहिती नव्हती आणि मग आईने त्याला रागवून विचारलं की तू का हे करतोयस अशा प्रकारचे सगळे, तुला याची भीती वाटत नाही का? त्यावेळेला राजगुरू म्हणाले की आई, आपल्या प्रत्येक देवाच्या हातात शस्त्र आहे. आपल्या कुठलाच देव असा नाही, राम घे, कृष्ण घे, मारुती घे, विष्णू घे, कोणाच्याही हातात शस्त्र नाही अशातला भाग नाही. शस्त्र सगळ्यांच्याच हातात आहे. त्यामुळे अत्याचारांना जर का नष्ट करायचं असेल, अन्यायावरती जर का मात करायची असेल तर आपल्याला शस्त्र हातात घ्यायलाच पाहिजे. सॉन्डर्सच्या हत्येबाबत नंतर पुण्यावरूनच त्यांना अटक केली गेली. पुण्यावरूनच त्यांना अटक केली. पुण्याहून सुद्धा अटक केली गेली. म्हणजे असं झालं की कुठली तरी एक अंत्ययात्रा चालली होती आणि त्या अंत्ययात्रेमध्ये यांनी इन्किलाब जिंदाबादचे नारे दिले. आता हा इन्किलाब जिंदाबादचा जो नारा आहे हा फक्त HSRAचा होता आणि तो नारा हा पुण्यात कोणी दिला हे म्हणजे तिथले, त्यामुळे पोलीस कन्फ्यूज झाले. त्यांना त्यांना तेही अंत्ययात्रेत त्यांना शंकेची पाल मनात चुकचुकली आणि मग त्यांनी राजगुरूंना अटक केली. तीही राजगुरूंची अटकही अशी फंदफितुरीनीच झालेली होती. केसकर नावाचा त्यांचा एक मित्र होता, त्यांनी पोलिसांना खबर दिली. टिळक आपलं महाराष्ट्र मंडळामध्ये राजगुरू मुक्कामाला असतात, तिथे जाऊन त्यांना पकडा. त्यामुळे ते तिथून त्यांना पकडलं गेलं. पुढे नंतर फाशीची शिक्षा नाही, ते 1929 साली अटक झाली आणि त्याच्यानंतर 31 साली त्यांना फाशी दिलं गेलं. याच्यामध्ये सगळी कोर्ट कचेरी चालली, सगळं चाललं. हा खटला व्यवस्थित चालला. लाहोर कॉन्स्पिरन्सी नावाची केस ही पूर्ण भारतभर गाजली. त्या केसमध्येही तुम्हाला एक म्हणजे राजगुरू कसे देशप्रेमासाठी किंवा देशासाठी हे होते. जसं तरुणांना एखादा ध्यास असतो की मला काहीतरी गायक व्हायचं आहे, कोणाला वाटतं असतं मला वादक व्हायचं आहे, कोणाला अजून कशाचे छंद असतात किंवा हे असतात, तसं राजगुरूंना देशासाठी मरण्याचा ध्यास होता. त्याचं असं झालं की ज्या वेळेला यांना कोर्टासमोर उभं केलं तेव्हा त्यांची ओळख परेड चालू होती. राजगुरूंची हा किस्सा फार लोकांना माहीत नाही आहे. आणि भगतसिंग तर 6 फूट उंच होते, दिसायला हँडसम होते, सरदार होते. त्याच्यामुळे भगतसिंगांना ओळखायला काही फार वेळ लागला नाही. पण राजगुरू एक सर्वसामान्य मराठी माणसाचा चेहरा होता. त्याच्यामुळे तो पटकन हाच का राजगुरू हे कोणाकडनं तरी ओळख परेडकडनं हे करून घेण्यासाठी, जाणून घेण्यासाठी राजगुरूंसारखी एक 4-5 माणसं उभी केली गेली आणि
ते ओळखायला त्यांचा जो साथीदार होता जयगोपाळ, जे मी तुम्हाला आधीच्या ह्याच्यात सांगितलं की जो जयगोपाळ त्या दयानंद कॉलेज समोरच्या पोलीस चौकीमध्ये सायकलची चेन बसवायचं नाटक करत बसला होता, तो फितूर झाला. त्यावेळेला त्याला सरकारने, ब्रिटिश सरकारने 20,000 रुपये रोख आणि काहीतरी एकर जमीन देऊन माफीचा साक्षीदार करून घेतलं. आणि तो माफीचा साक्षीदार झाल्यामुळे त्या माफीच्या साक्षीदाराला खरा राजगुरू कोण आहे हे ओळखून दाखव म्हणून त्याला समोर आणलं. आणि ज्या वेळेला तो समोर आला त्यावेळेला तो थरथरत राजगुरूंसमोर उभा राहिला आणि त्यांनी बोट करून सांगितलं की हाच शिवराम राजगुरू, यांनीच पहिली गोळी झाडली. आणि अक्षरशः राजगुरूंच्या खांद्यावर डोकं ठेवून ओक्साबोक्शी तो रडायला लागला. कारण शेवटी कुठेतरी तोही यांचा त्यावेळेचा साथीदार होता, मित्र होता, पण केवळ फाशी जायला घाबरला किंवा ब्रिटिशांनी दाखवलेल्या लाचेला तो भुलला आणि माफीचा साक्षीदार झाला. त्यावेळेला राजगुरूंनी त्याला घट्ट आलिंगन दिलं आणि त्याच्या पाठीवर थोपटून म्हणलं की जयगोपाल, आज तूने मेरी इच्छा पूर्ण कर दी, आज तूने मेरा कार्य सफल कर दिया. आणि हे सगळं रेकॉर्डेड आहे, हे सगळं रेकॉर्डेड आहे. त्यावेळेचा जो समोरचा जज होता त्यांनी राजगुरूंचं वर्णन लायन हार्टेड राजगुरू असं केलेलं आहे की ज्यांचं सिंहासारखं हृदय, अशा राजगुरूंनी त्यांना माफ केलं आणि म्हणलं की ठीक आहे. पण म्हणजे इतकं देशासाठी मरण्यासाठी आतुर झालेला असा हा माणूस होता, अशी ती गोष्ट आहे. नंतर आपण पाहतो की नंतर कारावास झाला त्यांना. हो, फाशीच्या शिक्षेच्या आधीचे काही जे क्षण होते, काही वर्ष होते, हां, तर त्यातही मग बऱ्याच घटना घडल्या. मग जसं की अनशन जो झाला, हो, फार मोठं अनशन झालं त्याच्यामध्ये. त्याविषयी सांगा. नाही, त्याच्याविषयी बऱ्याच खऱ्या उलट्या सुलट्या गोष्टी आहेत, पण बऱ्याच प्रमाणामध्ये ते काही दिवस सगळ्यांनी सत्याग्रह केला, अन्न सत्याग्रह केला. त्यावेळेला जतीनदास नावाचे जे क्रांतिकारी होते ते तर त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे त्यांना पकडून त्यांच्या अन्ननलिकेत पाणी आणि दूध घालण्यात जोर जबरदस्तीने करण्यात आलं. त्यावेळेला त्यांचा हे झाला. अशा प्रत्येक गोष्टींमध्ये क्रांतिकारकांनी धैर्य दाखवलं. तेवढंच राजगुरूंनी सुद्धा बरेच दिवस अनशन केलं. जवळजवळ 65 का 75 दिवस त्यांनी अनशन केलं, उपोषण केलं. आणि ते काही उपोषण सोडायला तयार होईनात. तेव्हा भगतसिंग त्यांच्याजवळ गेले आणि हातात दुधाचा पेला घेऊन म्हणले, क्यों मेरे आगे जाना चाहता है क्या, मेरे साथ मरना नहीं है तुमको. म्हणून त्यांचं अनशन त्यांनी तोडलं की नाही ठीक आहे, हम मरेंगे तो साथ में ही मरेंगे. म्हणून त्यांनी त्याचं अनशन तोडलं आणि मग शेवटी मग त्यांना फाशी दिली. त्यांच्या फाशी दिल्याचा किस्सासुद्धा तुम्ही जर का ऐकलात की त्याचा असं किस्सा मला हा विचारायचा आहे की असं म्हटलं जातं की भगतसिंगांना आधी फाशी देण्यात येणार होती, पण नंतर राजगुरूंच्या याच हट्टापायी तिघांनाही ॲट अ टाइम. नाही, तसं नाही आहे. तिघांच्याही फाशीची ऑर्डर आली होती. तिघांनाही फाशी देणार होते आणि तिघांसाठी म्हणजे राजगुरू, भगतसिंग आणि सुखदेव या तिघांनाही फाशी देण्याचं हे ठरलं होतं. पण त्या आधीचा एक अतिशय हृदयद्रावक प्रसंग असा आहे की ज्या वेळेला फाशी दिली जाते एखाद्याला त्यावेळेला त्याच्या घरच्यांना भेटायला परवानगी देतात. म्हणजे त्याच्या घरचं जे शेवटची भेट म्हणून घेतात. तर त्याप्रमाणे राजगुरूंची आई पार्वतीबाई, त्यांची लहान बहीण गोदावरी, माझे आजोबा दिनकर, भगतसिंगांचे आई भगतसिंग मा विद्यावती, त्यांची सुखदेवांची आई, भगतसिंगांचे काका काकू वगैरे हे सगळे लोक तिथे तुरुंगाबाहेर जमले होते. पण ऐन वेळेला त्या जेलरनी सांगितलं की फक्त रक्ताच्याच लोकांना त्यांना भेटता येईल, बाकी कोणालाही भेटता येणार नाही. म्हणजे फक्त आईला किंवा वडिलांना अशा लोकांनाच त्यांना भेटता येईल, बाकी कोणालाही भेटता येणार नाही. तर ज्या वेळेला हे भगतसिंगांच्या काकांना कळलं की आपण जाऊ शकणार नाही होत आतमध्ये, त्यावेळेला ते थांबले बाहेर आणि त्यांनी सांगितलं की राजगुरूंच्या आईला सांगितलं आणि सुखदेवांच्या आईला सांगितलं की तुम्ही जा पुढे, तुम्ही भेटून या तुमच्या यांना. म्हणून त्या 4 पावलं पुढे गेल्या. त्यांना हे माहीत नव्हतं असं जेलरनी सांगितलं आहे. त्या 4 पावलं पुढे गेल्या आणि त्यांनी मागे वळून बघितलं तर आपल्या मागे कोणीच येत नाही. मग ते म्हणल्या का नाही तुम्ही येत. ते म्हणले आम्हाला भेटायला परवानगी दिलेली नाही आहे. मग त्या म्हणल्या की जर का तुम्ही
जसा शिवराम माझ्यासाठी आहे तसाच भगतही आहे, तसाच सुखदेवही आहे. तुम्ही जाणार नसाल तर आम्हीही जाणार नाही. म्हणून त्या दोघेही माता परत फिरल्या आणि आपल्या दुसऱ्या दिवशी आपल्या मुलाला फाशी दिलं जाणार आहे, ते त्याची शेवटची भेट आपली होणार आहे, तीही टाळून अतिशय म्हणजे किती त्यावेळेला त्यांच्या मनाचा की प्रचंड हे झाला असेल विचार करा. त्या परत फिरल्या आणि तिघही आपल्यासाठी समान आहे. भगतसिंग असो, सुखदेव असो किंवा राजगुरू असो. असं म्हटलं जातं सर की ही जी फाशीची जी शिक्षा आहे महात्मा गांधींनी ठरवलं असतं तरी टाळता आली असती, असं एक मतप्रवाह आहे. तर याविषयी तुमचं काय मत आहे? हे शक्य होतं, म्हणजे हे काही अशक्य कोटीतली गोष्ट होती अशातला भाग नाही आहे. असं म्हणलं जातं की त्यावेळेचा जो व्हॉइसरॉय होता लॉर्ड माउंटबॅटन, त्याला जवळजवळ कित्येक लोकांनी 15 का 20,000 लोकांनी त्याला तारा पाठवल्या. लॉर्ड माउंटबॅटननी सांगितलं जर का गांधी नेहरू म्हणलं की यांची फाशी थांबवा तर आम्ही थांबवायला तयार आहोत. आता याच्याबद्दलचा खरा खोटा पुरावा मला माहीत नाही, पण काही पुस्तकातनं असं आहे की त्यावेळेला गांधीजींनी सांगितलं की जर का भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या तिघांनी लेखी माफी मागितली ब्रिटिश सरकारची तर मी त्यांच्या बाजूनी बोलायला तयार आहे. अर्थात याविषयीचा पुरावा माझ्याकडे काही नाही आहे, पण असं काही पुस्तकातनं आलेलं आहे. आणि ह्या तिघांनी साहजिकच आम्ही कोणाचीही माफी मागणार नाही. उलट आम्हाला फाशी देऊ नका, आम्हाला गोळ्या घालून शूट करून आम्हाला मारा असं त्यांनी त्यांना सांगितलं. पण असं म्हणलं जातं की जर का झालं असतं असं तर त्यांची फाशी टळू शकली असती. जे स्वातंत्र्य प्राप्तीचे जे वेगवेगळे मार्ग होते, मग तो एक विनाशस्त्र असेल किंवा सशस्त्र असेल, तर या दोनही मार्गांविषयी तुमची काय मत आहे? आपल्याला जे सांगितलं जातं की बिना शस्त्र बिना ढाल आपल्याला आझादी मिळाली आहे, तर तसं काही मला वाटत नाही. जिथे शत्रूशी सामना करावा लागतो तिथे हातात शस्त्र घेऊनच तुम्हाला उतरावं लागतं. इंग्रज हा तुमचा शत्रू होता. जसं शिवाजी महाराज हातात शस्त्र घेऊन उतरले होते, सगळ्या मावळ्यांना एकत्र करून त्यांनी मुघल साम्राज्याविरुद्ध, आदिलशहाविरुद्ध म्हणा लढा दिला होता. त्याचप्रमाणे हेही लोक, यांच्या पुढचे मुख्य आदर्श हे शिवाजी महाराज, राणा प्रताप सिंग हेच होते की आता शस्त्र घेऊनच यांच्याशी शत्रूशी आपल्याला लढलं पाहिजे. शत्रूशी गोड बोलून शत्रूसमोर सत्याग्रह करून आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही याची त्यांना कल्पना होती. आणि ह्या देशात लाखो लोकांनी बलिदान दिलेलं आहे आपल्या देशासाठी. असं नाही आहे की आपल्याला काही न करता फक्त उपोषण करून स्वातंत्र्य मिळालेलं आहे. क्रांतिकारकांचा या स्वातंत्र्यासाठी एक मोलाचा वाटा आहे असं म्हणू शकतो. नक्कीच. क्रांतिकारक नसते तर अजूनही आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नसतं. आणि हे क्रांतिकारक हे सगळे ह्याच वयोगटातले होते, 20 ते 22, 25 या 20 ते 25 या वयोगटातले होते. तरुण सळसळतं रक्त. त्यामुळे त्यांची विचारसरणी थोडीफार डावी होती. प्रत्येक वयानुसार माणसाची विचारसरणी बदलत जाते, तशी त्याप्रमाणे ती हे होती. तर तशा प्रकारचे त्यांचे विचार होते. सध्या आपण पाहिलं तर राजगुरूंचा जो इतिहास आहे, राजगुरूंचं जे जीवनचरित्र आहे, ज्या पद्धतीने पंजाबमध्ये आपण पाहतोय की भगतसिंग यांना मानलं जातं, पूजलं जातं. इव्हन सगळ्या भारतभर भगतसिंगांचं एक पूजा केली जाते, अभिवादन केलं जातं. त्या पद्धतीने राजगुरूंना आपण लोकांपर्यंत पोहोचवण्यात कुठं कमी पडलो असं हो, वाटतं निश्चितच आपण आपली जनता कमी पडली. आपण तेवढे अवेअर राहिलो नाहीत या सगळ्या क्रांतिकारकांच्याबद्दल. म्हणजे फक्त राजगुरू असंच नाही तर महाराष्ट्रातले सगळेच क्रांतिकारक तसे दुर्लक्षितच राहिलेले आहेत. मुळात पंजाब हा प्रांत पाकिस्तानच्या बॉर्डरवर असल्यामुळे आणि त्यामुळे त्यांना तिथे स्वातंत्र्याची किंमत काय असते याची कल्पना आहे. त्यामुळे स्वातंत्र्यासाठी ज्यांनी हौतात्म्य पत्करले, जे शहीद झालेत, त्या लोकांविषयी त्यांच्या मनामध्ये आदर आहे, अतीव प्रेम आहे. त्या मनाने महाराष्ट्रात आपल्याला तशा कुठल्याच गोष्टी बघाव्या लागत नाहीत किंवा भांडावं लागत नाही कशासाठी. किरकोळ गोष्टींसाठी आपण, वेड्यावाकड्या गोष्टींसाठी आपण भांडत बसतो. पण पंजाबचं तसं नव्हतं. आणि दुसरी गोष्ट मी अगदी स्पष्टपणे सांगेन, 75 वर्ष झाले तरी स्वातंत्र्य सैनिक, स्वातंत्र्य क्रांतिकारकांच्या ह्याच्यासाठी, वृद्धीसाठी, त्यांचे विचार पुढे आणण्यासाठी या इथल्या कुठल्याही तत्कालीन सरकारने काही फारसे प्रयत्न केले नाहीत. प्रयत्न झाले नाहीत किंवा मुद्दामून केले नाहीत असंही म्हणलं तरी सुद्धा चालेल.
याचीच परिणिती म्हणून असं म्हणूयात आपण की एखादा दिग्दर्शक येतो, एखादा मूवी काढतो आणि त्यात राजगुरूंना एक साईड ॲक्टरची भूमिका दिली जाते, एक कॉमेडी पात्र म्हणून राजगुरूंना तिथं पोर्ट्रेट केलं जातं. तर हे मग हा इतिहासाची दखल न घेतल्या गेल्यामुळे, लोकांमध्ये ती भावना नसल्यामुळे याच्या विरुद्ध कसलाही आवाज उठवला जात नाही. आणि हे खरं चुकीचं आहे. म्हणजे लोकांनीही आवाज उठवायला हवा होता. जो मध्ये भगतसिंग राजगुरू सुखदेवावरती जो सिनेमा आला होता त्याच्याविरुद्ध आम्ही राजगुरू कुटुंबियांनी त्यांना जाब विचारला होता की द लिजंड ऑफ भगतसिंग. द लिजंड ऑफ भगतसिंगमध्ये. पण त्यावेळेला त्या दिग्दर्शकांचं, निर्मात्यांचं म्हणणं असं पडलं की फिल्म म्हणले की आम्हाला काही लिबर्टी घ्यावी लागते. ती फिल्म शेवटी आम्ही कमर्शियल हेतूने फिल्म करत असतो आणि त्याच्यामुळे ती चालण्यासाठी आम्हाला काही गोष्टी कराव्या लागतात. पण आम्ही कुठेही राजगुरूंचा अपमान केलेला नाही आहे. पण त्या फिल्ममध्ये त्यांनी जे राजगुरूंचं पात्र उभं केलेलं आहे ते मुळातच लॉजिकल नाही आहे. कारण राजगुरू स्वतः संस्कृतमधले पंडित होते, व्यायामातले विशारद होते. त्यामुळे तो माणूस इतका लॉजिकली तरी इतका काहीतरी वेड्यासारखे हे करेल, हावभाव करेल आणि लोकांना हसवेल असं काही वाटत नाही. तसं पात्र नव्हतं. याचं कारण म्हणजे लोकांना माहिती नाही आहे त्यांच्याविषयी. त्यांचा इतिहास काय जो आहे तो माहिती नाही आहे. आपण काही ते प्रयत्न केले नाहीत ते इतिहास लोकांपर्यंत आणण्याचे, त्याच्यामुळे ते तसं झालेलं आहे. तुम्हाला काय वाटतं की हा इतिहास समोर आणण्यासाठी काय प्रयत्न करण्याची गरज आहे सध्या? असे बऱ्याच गोष्टी असतात की ज्यांनी ही स्वातंत्र्य सैनिकांची नावं लोकांच्या डोळ्यासमोर येत राहतात. उदाहरणार्थ त्यांच्या नावाने पुरस्कार देणे. आता राजगुरू संस्कृतमध्ये पंडित होते, कुस्तीत विशारद होते. तर त्यातल्या त्यात देशात जो कोणी चांगला संस्कृतचा अभ्यास करणारा असेल, देशात नाही पण निदान महाराष्ट्रातल्या सरकारने तरी या गोष्टीवरती दखल घ्यायला हवी होती. किंवा त्यांच्या नावाने असे पुरस्कार देणं, किंवा त्यांच्या नावाने शाळा कॉलेजेस चालू करणं, त्यांच्या नावाने काही स्कॉलरशिप्स देणं, त्यांच्या नावाने रस्ते, चौक याची मांडणी करणं. असं काही झालं असतं तर मग ते नाव अजून फेमस झालं असतं. कारण आपल्याला इतिहासाच्या पुस्तकात एक 3-4 ओळीशिवाय यांचा काही उल्लेखच आढळत नाही कुठे. तो जो माणूस त्याच्याविषयी आस्था ठेवून अधिक काही वाचतो त्याला त्याच्याविषयी कळतं, नाही तर इतरांना काही कळण्याचं काही कारणच राहत नाही, असं होतं. तर आमच्या बालपणी आम्हाला आठवते की जो पाठ्यपुस्तकात जो इतिहास होता तो एक 4-5 ओळींमध्ये आटोपला होता. हो, तसाच होता. त्यासाठी आम्ही बालभारतीला सुद्धा कित्येक वेळेला हे केलं. ते म्हणतात आता आमच्या ह्याच्यात एवढंच बसतं. तर त्याला काय, आपल्याला जोपर्यंत शिक्षण व्यवस्था ज्याच्या हातात आहे ना तो नवीन पिढी घडवू शकतो. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळे तितका प्रखरपणे हा इतिहास समोर यायला हवा. तितका प्रखरपणे इतिहास समोर यायला हवा आणि इतिहासातल्या या लोकांचं म्हणजे कॅरेक्टर जे काय होतं ते प्रॉपरली समोर यायला हवं. मग लोकांना कळेल, माहिती होईल त्याची, असा हे आहे. 1931 साली राजगुरूंना फाशी देण्यात आली. त्यानंतर आज जवळपास आपण पाहतोय की 91 वर्षांचा कालावधी गेला असेल. तर या कालावधीत राजगुरूंचं जे जन्मगाव आहे, जो वाडा आहे त्यांचा राजगुरू वाडा, तर त्या वाड्याला एक राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्यासाठी 90 वर्ष जावी लागली. तर ही उदासीनता का दिसून येते? ती सांगितलं ना मी तुम्हाला की हे केवळ सरकारची जी धोरणं आहेत त्याच्यामुळे ती उदासीनता दिसून येते. 1992 सालापासून, म्हणजे माझे आजोबा असताना, म्हणजे हुतात्मा राजगुरूंचे थोरले बंधू दिनकरराव राजगुरू असताना, त्यावेळेला त्यांनी तो आमचा संपूर्ण वाडा हा सरकारच्या नावाने करून दिला. सगळ्या राजगुरू फॅमिलीजनी सह्या करून की हा वाडा तुमच्या ताब्यात घ्या आणि इथे तुम्ही स्मारक बनवा, राजगुरूंचं एक यथोचित स्मारक बनवा असं सांगितलं. त्या गोष्टीला 1992 नंतर माझे आजोबा गेले, माझ्या वडिलांनी फॉलोअप केला, ते गेले. शेवटी हे आत्ता गेल्या 2-2.5 वर्षापूर्वी याला काहीतरी अर्थ आला. निदान आमच्या हयातीत तरी ते स्मारक पूर्ण व्हावं आणि लोकांनी तिथं अशी अपेक्षा आहे. सध्या कुठवर काम आलं आहे या स्मारकाचं आणि काय काय प्रस्तावित कामं आहेत? स्मारकासाठी आता तिथे एक राजगुरूंची जी जन्मखोली आहे तिचं रिकन्स्ट्रक्शन चालू आहे. त्याच्यानंतर ज्या त्रिमूर्ती आहेत या भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव, त्यांचे जसे हुसेनीवालाला पुतळे आहेत तसे पुतळे या ठिकाणी उभे करायचे. एक स्वातंत्र्य ज्योत तिथे लावायचे.
तसंच मग एक तालमीचा आखाडा, एक मोठं कुस्तीचं मैदान तिथे बांधण्याचं ठरतं आहे. आणि मग वेळोवेळी ज्या काही प्रोग्रॅम्स होतील त्याच्यासाठी ओपन एअर थिएटर तिथे बांधायचं होतं. असा बराच एक मोठा 200 कोटीचा आराखडा आहे. आणि त्यासाठी ॲक्विजिशनही बरंचसं बाकी आहे. त्यामुळे जितकं लवकर ॲक्विजिशन होईल तितक्या ह्याच्यात ते तो राजगुरू वाडा हा जुना असल्यामुळे तो आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियामध्ये येतो. त्यामुळे ते काम आहेच, पण काम चालू आहे आता. चालू आहे. थोडासा वेगळा प्रश्न विचारतोय की मध्यंतरी एक वाद पेटला होता की नरेंद्र सहगल जे संघाचे प्रचारक आहेत त्यांनी त्यांच्या एका पुस्तकात असं लिहिलं होतं की राजगुरू हे संघाचे प्रचारक होते. मग याचा दोन्ही बाजूंनी अतिरेक केला गेला किंवा एक वेगळी इमेज समोर येऊ लागली. नाही, खरं सांगायचं झालं ना तर 1928 साली राजगुरू तर लाहोरमध्येच होते. सायमन कमिशन आलं, मी तुम्हाला जो इतिहास सांगितला त्याच्या ऑक्टोबरमध्ये त्यांनी सँडर्सचा वध केला. 29ला ते पकडले गेले आणि त्यानंतर काही काळासाठी त्या रस्त्याने येताना ते नागपूरला संघाच्या मुख्यालयात थांबले होते. आता 1925 साली संघाचा जन्म 1925 साली संघाचा जन्म झालेला आहे. 1925 ते 1928-29 संघ किती फोफावला असेल असं तुम्हाला वाटतं? 3 वर्षांच्या कालावधीमध्ये. त्यामुळे ते लॉजिकली ते बरोबर वाटत नाही की एवढ्या आज तुम्ही जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बघताय तो 100 वर्षानंतरचा बघताय. आणि 1925 साली स्थापन झालेला संघ 1928-29 साली किती प्रकारे मोठा असेल. पण नो डाऊट ते त्या विचारांशी हे होते, जवळीक होती. पण क्रांतिकारकांना जेव्हा एखादा ठराविक जो व्यापक दृष्टिकोन आहे त्यांच्याकडे बघण्याचा, तो दृष्टिकोन सोडून एका ठराविक दृष्टीने बघण्याचा, तर याविषयी तुमचं काय मत आहे? नाही, हे चुकीचं आहे. काय होतं माहिती आहे का, भारताच्या क्रांती लढ्यामध्ये म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये ज्या क्रांतिकारकांनी सहभाग घेतला तो सहभाग त्यांचा केवळ भारताच्या स्वातंत्र्याशी निगडीत होता. मला असाही प्रश्न विचारले जातात की तो लढा हिंदू मुस्लिमांचा होता का, मग ते हिंदू होते का, ते मुस्लिमांविरुद्ध लढत होते का? तर हा असा कुठलाही प्रकार नाही. त्यावेळेला आपल्या देशावरती ब्रिटिश साम्राज्याची सत्ता होती, ती उलथवून टाकण्यासाठी या लोकांनी क्रांती केली होती. एक शेवटाकडे येतोय हळूहळू आपण की आज तुम्ही राजगुरूंचे एक वंशज आहात, तर राजगुरूंच्या स्मृती जपण्यासाठी त्यांचे विचार पुढच्या पिढीला देण्यासाठी तुमच्याकडनं काय प्रयत्न केले जातात किंवा तुमची काय अपेक्षा आहे की या गोष्टींमध्ये? नाही, आज राजगुरूंच्या घरात जन्म घेतल्याचा मला सार्थ अभिमान आहे. मीच नाही, माझ्या सगळ्या कुटुंबातल्या सर्वजणांना त्याचा सार्थ अभिमान आहे. त्यामुळे ज्या ज्या वेळेला राजगुरूंविषयी काही कार्यक्रम होत असतील तिथे आम्ही जातो, राजगुरूंच्या कार्याची माहिती करून देतो आणि त्यांचं कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावं याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे आम्ही ते, पण कसं आहे की त्याला थोडंसं अजून जोर यायला पाहिजे, तो आणू लवकरच आता आम्ही त्यासाठी प्रयत्न चालू आहे. आज एक क्रांतिकारक हयात असते, तर देशाची जी सद्य परिस्थिती आहे, ज्या देशासाठी त्यांनी बलिदान दिलं, याविषयी त्यांना काय वाटलं असतं असं तुम्हाला वाटतं? आज जर का हे क्रांतिकारक हयात असते तर आपलं बलिदान व्यर्थ गेलं असंच त्यांना वाटलं असतं. आज ज्या प्रकारे आपल्या देशामध्ये सगळ्या गोष्टींचा जो उद्रेक झालेला आहे तो बघून, नाही चांगल्या गोष्टीही आहेत, वाईट सगळ्याच गोष्टी वाईट आहेत अशातला भाग नाही आहे, चांगल्या गोष्टीही आहेत, पण तरीसुद्धा आपण म्हणतो ना की व्यर्थ न हो बलिदान, तसं आपल्या हातात आहे की त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ द्यायचं नाही, हे आपल्या हातात आहे. आपण त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. लोक म्हणतात मग की आम्ही काय क्रांती करायला पाहिजे का? तुम्ही क्रांती वगैरे काही करू नका, तुम्ही नुसता तुमच्यावर दिलेलं जे काम आहे ते व्यवस्थित करा, आपली कर्तव्य व्यवस्थितपणे करा, प्रामाणिकपणे करा आणि शक्यतो आपल्यापासून दुसऱ्या कोणालाही त्रास होणार नाही असे वागा, नियम पाळा, म्हणजे त्याच्यामध्ये आपला देश जास्त सुखी होईल. धन्यवाद सर. आपल्यामुळं आज साक्षात राजगुरू आमच्या नजरेसमोर उभे राहिले. राजगुरूंचा, क्रांतिकारकांचा थोडक्यात हा जो इतिहास आहे हा 3-4 ओळींपुरता मर्यादित न राहता तो समाजातील कानाकोपऱ्यात पोहोचेल. हीच खरी या क्रांतिकारकांसाठी श्रद्धांजली, एक अभिवादन आपण म्हणू शकतो. आपण आलात आणि दिलखुलास अशी चर्चा केली, याबद्दल आपलं मनपूर्वक असा आभार. धन्यवाद.